नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. आजचा व्हिडिओ मी बॅकयार्डमधून शूट करत आहे. थंडी आहे, पण म्हटलं चला बॅकयार्डमध्ये आज काहीतरी वेगळं शूट करूयात. सो मैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं वाटतं का, की करायचं खूप काही असतं आपल्याला आयुष्यामध्ये, आपली भरपूर काही स्वप्न असतात, अपॉर्च्युनिटीज पण मे बी चालून येतात आपल्याकडे त्या दृष्टीने. परंतु आपल्या मनामधला जो डाऊट असतो, तो डाऊट किंवा आपल्या स्वतःबद्दलचा डाऊट, आपल्या कॅपॅसिटीवरचा डाऊट आपल्याला जो असतो, आपल्या क्षमतेवरची शंका जी आपल्या मनामध्ये असते ती आपल्याला पुढे जाण्यास रोखत असते. बाहेरून कोणीही आपल्याला नाही म्हणत नाही, परंतु आपलं मन, आपल्या डोक्यातले विचार हे आपल्याला सतत मागे खेचत असतात. आपण प्रयत्न करून हरलो, ते अपयश वेगळं असतं. ते अपयश त्या अपयशामध्ये एक असतं, की आपण ॲटलीस्ट ट्राय केलं, परंतु काहीच प्रयत्न न करता, अपॉर्च्युनिटीज सुद्धा न घेता जर आपण हारलो, तेही आपल्या सेल्फ डाऊटमुळे, तर ही हार किती मोठी आहे. जर तुम्हाला पण असं स्वतःबद्दल डाऊट असेल, तुम्हाला काही आयुष्यामध्ये अचीव्ह करायचं आहे, पण तुम्हाला खूप डाऊट येतात, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. सो सेल्फ डाऊट म्हणजे काय? ते स्वतःवर विश्वास नसणं, स्वतःच्या क्षमतांवर सतत शंका घेणं आणि ही एक आपली सवय होऊन जाते, आपली मानसिकता बनून जाते, की व्यक्ती स्वतःला कमी लेखते. म्हणजे मी हे करू शकेन का? मी पुरेसं चांगला आहे का? माझ्याकडून काही चूक होणार नाही ना? अशा असंख्य विचारांमध्ये आपण अटकत जातो आणि हा सेल्फ डाऊट काही अचानक तयार होत नाही. ते हळू-हळू वाढतं. लहानपणी कधी आपण काही गोष्टी आपल्याबद्दल ऐकल्या असतील किंवा कोणी आपल्याला आपण कसं दिसतो, आपला अपीअरन्स कसा आहे यावरून नावं ठेवली असतील किंवा काही अपयशाचे अनुभव, इतरांशी सतत तुलना किंवा सतत कधीतरी ना आपण परफेक्टच हवं मला, परफेक्शनची अपेक्षा करतो आणि ह्या गोष्टीमुळे सेल्फ डाऊट तयार होतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला एकदा एकदा कधी परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, तर तो स्वतःला "मी हुशार नाही" असं लेबल लावतो. पण पुढे प्रत्येक येणाऱ्या प्रयत्नात तो स्वतःला हाच विचार ठेवतो, की मी हुशार नाही आणि स्वतःला मागे खेचतो. मे बी त्याने चांगले प्रयत्न केले, मनामध्ये डाऊट न करता तो टॉप सुद्धा करू शकतो. परंतु त्याच्या ह्या मनातल्या विचारामुळे तो स्वतःला मागे खेचतो. सेल्फ डाऊट 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे टेम्पररी सेल्फ डाऊट जो आपल्याला येतो आणि जातो. जे एखाद्या विशिष्ट परिस्थितीत येतात आणि निघून जातात आणि दुसरं म्हणजे क्रॉनिक सेल्फ डाऊट जो सतत आपल्या मनामध्ये राहतो काय, तो वाढत जातो आणि आपण खूपच अपयशाचा सामना करत राहतो. फक्त आणि फक्त स्वतःवर आणि डाऊट ह्यामुळे काय घेण्यामुळे. होतं माहिती का? आपण आपल्या स्वतःच्या क्षमता तर ओळखत नाही, पण आपल्या मनामध्ये एक भीती तयार होते. म्हणजे नवीन काही गोष्ट करायची असेल तर आपण टाळाटाळ करतो, आपण घाबरतो. संधी पुढे दिसते तरी आपण ती घेत नाही. कारण आपल्या मनामध्ये सतत असतं ना, की मी अपयशी ठरले तर ह्याच विचारात आपण अडकून राहतो आणि त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास कमी करतो आणि व्यक्तिमत्त्वाची वाढ थांबते. आपली पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. सो सेल्फ डाऊट ही पूर्णपणे वाईट गोष्ट नाहीये, पण थोड्या प्रमाणात कधीतरी सेल्फ डाऊट असणं ठीक आहे. कारण जेव्हा आपण स्वतःवर थोडंसं डाऊट घेतो किंवा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला निर्णय घ्यायला मदत होते किंवा आपल्याला काय सुधारायचं आहे, आपल्याला कसं करायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. परंतु जेव्हा आपण त्याची पण एक मर्यादा ओलांडतो, तेव्हा ना आपली मेंटॅलिटीवर त्याचा इफेक्ट होतो. आणि सर्वात महत्त्वाचं सेल्फ डाऊट हे खरं नसतं. ती तर आपल्या मनातला फक्त तो विचार असतो. आपण स्वतःबद्दल काय मानतो याचा त्याचं एक रिफ्लेक्शन असतं. म्हणून सेल्फ डाऊट समजून घेणं हे पहिलं पाऊल आहे. कारण जोपर्यंत आपण काही प्रॉब्लेम ओळखत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. सो सेल्फ डाऊटचे परिणाम काय होतात? सर्वात पहिलं म्हणजे सेल्फ डाऊटमुळे ना आपला कॉन्फिडन्स कमी होतो. व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर, एबिलिटीवर आपण विश्वासच ठेवू शकत नाही आणि त्यामुळे संधी असते समोर, पण ती आपण वापरू शकत नाही. अ, आपण कधी चार चौकात गेलो, की आपल्याला असं वाटतं, की हे सगळे किती छान दिसताय, मीच छान दिसत नाहीये. मीच कॉन्फिडंट नाहीये. मग माझी नखं नीट असतील का? मी नेल पेंट माझी ओह शिट! असं झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये सतत गोष्टी येत असतात. दुसरं म्हणजे निर्णय घेण्यात अडचणी येतात. येस, सेल्फ डाऊट असलेली व्यक्ती सतत विचार करते, मी योग्य निर्णय घेते ना? किंवा माझ्या अशा निर्णयामुळे काय होईल? किंवा कोणी मला बोलणार नाही ना? तर ह्या विचारांमुळे ती निर्णय पुढे ढकलते आणि इतरांवर अवलंबून राहतो. ज्यामुळे इंडिपेंडंट आपण कधी होतच नाही. नेहमी कोणा ना कोणावर आपण डिपेंडंट राहतो. आणि याचा परिणाम असा होतो, की कधी आपल्याला एकदम लहानातली लहान गोष्ट घ्यायची असते, तरीसुद्धा आपण ते घेऊ शकत नाही. तिसरा परिणाम म्हणजे संधी गमावणं.
खूप संधी आपल्यासमोर येतात, पण आपल्याला असं वाटतं, की आपल्यासमोर संधीच नाहीये. अनेक वेळा लोकं चांगल्या नोकरी, प्रोजेक्ट किंवा संधी फक्त यामुळे गमावतात, की त्यांना वाटतं, की हे माझ्यासाठी योग्य नाही. बापरे! एवढ्या पगाराचा जॉब, ही एवढी चांगली पोस्टिंग, मी तर नाही सुटेबल त्याला. अशा प्रकारे जे काही आपल्या क्षमतांवर डाऊट घेतात, ज्यामुळे अपॉर्च्युनिटीजसुद्धा आपल्यामधून निघून जातात, समोरून निघून जातात आणि सेल्फ डाऊटमुळे अँक्झायटी वाढते, स्ट्रेस वाढतो, मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते आणि काय होतं अशामुळे आपला मेंदू थकणार आहे. कारण मी अपयशीच ठरेल, लोकं काय म्हणतील, मी चुकलो तर काय होईल? अशा विचारांमुळेच आपलाच ताण वाढतो आणि याचा परिणाम ना जेव्हा आपण कोणी सोशल व्हायला लागतो ना त्याच्यावर सुद्धा होतो. कारण आपल्याला समजत नाही, की मी बरोबर बोलतोय ना, असं बोलायला पाहिजे का? आणि आपण ह्या विचारांमध्येच वेळ घालवतो आणि आपण स्वतःला एक्सप्रेस सुद्धा करत नाही. सेल्फ डाऊट जर असेल तर क्रिएटिव्हिटी आणि ग्रोथसुद्धा थांबते. नवीन काही करण्याची भीती वाटते, त्यामुळे आपण आपला कम्फर्ट झोन सोडत नाही. आणि जर असंच आपल्याला नेहमी चालू राहिलं, तर आपण स्वतःची ओळखसुद्धा विसरतो. म्हणजे आपण काय आहोत, आपल्याला काय जमतंय, आपण काय-काय करू शकतो, हे सुद्धा आपल्याला समजत नाही. कारण आपला जो मनातला डाऊट असतो, तो आपल्या क्षमतांपर्यंत पोहोचूच देत नाही. मग ह्यामधून आपल्याला कसं सुधारायचं? बाहेर तर निघायचं आहे, मग कसं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ अवेअरनेस पाहिजे. म्हणजे स्वतःला विचारा, की मी घाबरतोय, मी स्वतःवर का विश्वास ठेवत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? काय झालेलं आहे ज्यामुळे किंवा काय अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मला असं वाटतं, की मी हे करू शकत नाही? जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं शोधली ना, तेव्हा आपल्याला सोल्युशन्स बरोबर मिळतात. वही पेन घेऊन बसायचं. आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात, की कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला म्हणजे माझ्याबद्दलच डाऊट निर्माण करतात. मग तो त्यामध्ये तुमचं लुक्स असेल किंवा तुम्हाला कधी काही कोणी बोललं असेल, ते तुम्ही मनात धरून ठेवलेलं असेल किंवा कधी तुम्हाला चांगले मार्क मिळाले नसतील, तर त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि त्याच्याबद्दल विचार करायचा, की या मी इम्प्रूव्ह करू शकते ना? ऑफ कोर्स येस असेल, तर नक्की त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. कारण ह्याच्यातलं जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनानेच तयार केलेल्या असतात. दुसरं म्हणजे निगेटिव्ह थॉट्सला चॅलेंज जेव्हा करायचं. तुमच्या मनात येईल ना, की हे मी करू शकत नाही, तेव्हा स्वतःलाच विचारा ना, का नाही करू शकत? करू शकते. प्रयत्न तर करू शकते. यश कसं मिळेल, काय मिळेल हे पुढची गोष्ट आहे. पण प्रयत्न तर करूयात. म्हणजे काय होतं, तुम्ही तुमचे थॉट्स रिप्लेस करता, ज्यामुळे तुम्हाला सोल्युशन्स मिळतात आणि तुमच्या मनातली भीती कमी होते. पुढचं म्हणजे लहान-लहान गोष्टींमधलं यश ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो ना, अ, हा माझा लाईफचा टप्पा आहे. हा जेव्हा मला अचीव्ह करता येईल, तेव्हाच मी खरं सक्सेसफुल स्वतःला म्हणेल आणि त्यामध्ये आपण काय करतो, की जे आयुष्यातल्या आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचं यश असतं ना, ते आपण इग्नोर करतो. अपयश आलं तर त्याच्याकडे एक संधी म्हणून बघा. ओके, आय विल ट्राय अगेन आणि ज्या मागे चुका केल्या मी त्या आता पुन्हा करणार नाही. तो एक आपण त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. आणि सर्वात महत्त्वाचं सपोर्ट सिस्टम. सपोर्ट सिस्टम ही खूप महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये तुमचे चांगले फ्रेंड्स, चांगले गाईड, गुरु, कुटुंब, फॅमिली मेंबर्स हे सर्व महत्त्वाचे आहे आणि जेव्हा आपण यांच्याशी बोलतो, त्यांच्यासोबत डिस्कस करतो ना, तर आपला सेल्फ डाऊटसुद्धा कमी होतो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. विचार करत बसण्यामध्ये जर आपण ॲक्शन विसरलो, तर मग काय उपयोग आहे? जेव्हा आपण एक स्टेप पुढे करतो, एक स्टेप आपण पाऊल पुढे टाकतो ना, तेव्हा आणि तेव्हाच आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि भीती कमी होणार आहे. त्यामुळे सेल्फ डाऊट पूर्णपणे नाहीसा होत नाही. आपल्या मनामध्ये येतो कारण प्रत्येक वेळेस परिस्थिती ही वेगळी असते. प्रत्येक वेळेस आपण समजा एखाद्या अनोळख्या ठिकाणी गेलो, तर आपल्या मनामध्ये थोडासा डाऊट येतो, की आपण नीट तर करू नये, पण लगेच हां, ठीक आहे, करू आपण नीट. जे होईल ते बघू आपण. असं जर आपण त्याला ट्रीट केलं, तर हा सेल्फ डाऊट टेम्पररी असतो, तो निघून जातो. किंवा हे मला चांगलं दिसेल का? किंवा ह्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे का? हे अशा गोष्टी हे छोटे-छोटे डाउट्स वेगळे असतात. किंवा एखादा मोठा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे आणि तेव्हा आपल्याला थोडासा डाऊट आला. आपण फॅमिली मेंबर्ससोबत डिस्कस करून तो सॉल्व्ह केला, तर त्याला आपण सोल्युशन शोधतो. परंतु आपल्या मनामध्येच गोष्टी ठेवायच्या, त्या आणि वाढवत ठेवायच्या, त्यामुळे नकारात्मक व्हायचं हे फार चुकीचं आहे. म्हणून जर आपल्याला आयुष्यामध्ये प्रोग्रेस करायची असेल ना, तर सर्वात महत्त्वाचं ॲक्शन घ्यायला शिका. चुकलं तरी चालेल, पण एक स्टेप पुढे टाकून तर बघा, तुम्हाला तुमचा रस्ता आपोआप मिळेल. सो येस, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं तुमची सपोर्ट सिस्टम स्ट्राँग बनवा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.